नमस्कार. गुरुकुल योगी क्लासेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चला, या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचंय पुढचा घटक जो की आहे सरळ व्याज. आपण व्यावहारिक गणित मधील घटक पाहत आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यामध्ये शेकडेवारी पाहिलं, नंतर नफा तोटा पाहिला. आता आपल्याला पाहायचंय सरळ व्याज. एकदम महत्वाचा असा घटक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सरळ व्याज पाहायच्या अगोदर आपल्याला त्यामधील काही कन्सेप्ट पाहण्या खूप आवश्यक आहे. जर आपल्याला त्या कन्सेप्ट येत नसतील तर सरळ व्याज हा घटक आपल्याला अवघड जाण्याची शक्यता आहे. म्हणून आपण तत्पूर्वी अशा काही कन्सेप्ट पाहूयात ज्या सरळ व्याज हा घटक सोडवत असताना एकदम महत्वाच्या आहेत. तर त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर एक पहिली कन्सेप्ट आहे बघा मुद्दल, नंतर बघा दर, नंतर कालावधी, नंतर सरळ व्याज, यालाच आपण व्याज म्हणतो, आणि रास. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, या दिलेल्या कन्सेप्ट वरती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता त्यातली पहिली कन्सेप्ट आहे मुद्दल. तर मुद्दल म्हणजे काय? तर मुद्दल म्हणजे तुम्ही जी एखादी रक्कम आहे एखाद्याला उसनी दिली, किंवा एखाद्याने तुम्हाला एखादी रक्कम उसनी दिली, म्हणजे मी 10,000 रुपये माझ्या मित्राला दिले किंवा मित्राने मला 10,000 रुपये दिले, ही जी ठेवण्यासाठी दिलेली जी रक्कम आहे, किंवा एखादी रक्कम जर बँक तुम्हाला देत असेल किंवा तुम्ही एखादी रक्कम बँकेत ठेवत असाल, तर ही जी दिलेली रक्कम असते ती आपण त्याला मुद्दल असं म्हणत असतो. आता कालावधी ही कन्सेप्ट जास्त सांगण्याची काहीच गरज नाही. एखादी रक्कम तुम्ही बँकेत किती दिवसांसाठी किंवा किती महिन्यांसाठी किंवा किती वर्षांसाठी ठेवली, तो जो कालावधी त्यालाच आपण कालावधी किंवा मुदत म्हणतो. तसंच दर. आता जर आपण सरळ व्याजाचं सूत्र पाहिलं, सरळ व्याजाच्या सूत्रावरून आपण प्रत्येक गणित कसं सोडवायचं हे पाहणार आहोत. सरळ व्याजाचं सूत्र तर काय हे जर आपण बघितलं तर सरळ व्याज बरोबर असतंय मुद्दल गुणुले दर गुणुले कालावधी छेद 100. यावरून तुमचं निघतं सरळ व्याज. आता हा जो तुमचा मुद्दल आहे, म्हणजेच आपण याला म द क भागिले 100, म्हणजेच ही तुमची जी मुद्दल आहे ती असते रुपयामध्ये. तसाच हा तुमचा दर जो असतो तो असतो टक्क्यामध्ये. त्याच दराला आपण द सा द शे असंही म्हणू शकतो. तर याचा अर्थ काय? दर साल, दर शेकडा, म्हणजेच प्रत्येक वर्षी प्रत्येक 100 रुपयावर, असा त्याचा अर्थ आहे. तसंच जर तुम्ही या क चा तर अर्थ बघितलाच, त्यामध्ये तुम्हाला कालावधी हा दिवसांमध्ये देऊ शकतात, वर्षांमध्ये देऊ शकतात किंवा महिन्यांमध्ये देऊ शकतात. कोणत्याही पद्धतीने देऊ द्या. आपण ते एकदम सोप्या पद्धतीने कसं काढायचं हे पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर या कन्सेप्ट खूप महत्वाच्या आहेत. आता जर दर पाहिला, दर हा टक्क्यात असतो. आपण पाहिलं शेकडेवारीमध्ये टक्के हे चिन्ह असेल तर त्याचा छेद असतो 100. मग हा 100 छेदस्थानी का आलाय तर दर हितला असतो तुमचा टक्क्यामध्ये. मग दराचा अर्थ काय तर प्रति 100 रुपयावर काही रक्कम व्याज म्हणून मिळत असते, त्याला आपण दर म्हणतो. पुढे तुम्ही गेला, सरळ व्याज म्हणजे मी माझ्या मित्राला 5,000 रुपये रक्कम वापरण्यासाठी दिली. 3 महिन्यानंतर मित्राने मला 5,500 रुपये माघारी दिले. तर 5,000 रुपये मी त्या मित्राला दिलेली जी रक्कम होती ती तर त्यांनी माघारीच मला केली, परंतु वरती एक्स्ट्रा 500 रुपये दिले. म्हणजे जी तुमची मुद्दल आहे त्याच्यापेक्षा जी जास्त एक्स्ट्रा रक्कम तुम्हाला मिळणार आहे ते असते तुमचं सरळ व्याज. त्यालाच आपण व्याज असंही म्हणू शकतो. आता रास. याच उदाहरणात पाहू. मित्राला मी 5,000 रुपये दिलते, मित्राने मला 5,500 रुपये म्हणजे 500 रुपये व्याज दिलं बघा, आणि ही होती बघा मुद्दल. आपण म्हणतो बघा व्याजासहित परत, म्हणजेच तुमचं जी रास आहे ती म्हणजे काय असते? मुद्दल अधिक व्याज. म्हणजे 5,000 रक्कम मित्राला दिली, मित्राने मला व्याजासहित परत माघारी रक्कम दिली. किती रुपये दिली? 5,500.
म्हणजेच हे 5500 ही तुमची झाली रास. मग रास बरोबर एक सूत्र तयार होतं बघा, मुद्दल अधिक व्याज. सूत्र पाठ करत बसायचं नाही कधी. कन्सेप्ट लक्षात ठेवली की सूत्र पाठ करायची गरज पडत नाही, ते आपल्या मनामध्ये फिट बसत असते. चला तर आपण पाहिलं, ह्या सगळ्या महत्वाच्या कन्सेप्ट जर आपल्या डोक्यात बसलेल्या असतील तर आपले जे पुढचे प्रश्न आहेत ते घेणं एकदम सोपं आहे आणि तुम्हाला पण ते एकदम सोप्या पद्धतीने सोडवा येईल. चला जाऊयात प्रश्नांकडे. चला तर बघूयात पहिलाच प्रश्न. गोपालने 15,000 रुपये रक्कम जसाजशी 12 दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल. एकदम सोपा प्रश्न आहे, सूत्रात टाका आणि उत्तर काढा. चला तर म गुणुले द गुणुले क छेद 100 बरोबर आपला असतंय सरळ व्याज. या ठिकाणी मुद्दल ही नेहमी रुपयामध्ये येते, दर हा नेहमी टक्क्यात येतो आणि कालावधी हा इथला फिक्स पाहिजे वर्षामध्ये. फिक्सच कशामध्ये पाहिजे, वर्षामध्ये. मग तुम्ही म्हणसाल जर वर्ष नसेल तर करायचं काय, पाहू एक पुढच्या प्रश्नात, काहीच अडचण नाही. आधी हा भाग. मग मुद्दल या ठिकाणी 15,000 रुपये, दर तुमचा 12%, कालावधी 5 वर्षे, छेदस्थानी घ्या 100, कारण सूत्र हा जो तुमचा 100 आहे तो काय येतो, कारण दर टक्क्यात आहे म्हणून छेद 100 आहे. चला 2 शून्याला 2 शून्य कट, 12 पंचे 60, 60 गुणले जर तुम्ही 150 केलं तर 2 शून्य आहे अशा 15 सक 90 म्हणजे 9,000 रुपये या ठिकाणी उत्तर आलं. एकदम सोपं आहे हा प्रश्न. तसं पाहिला तर हा प्रश्न येणं जरा अवघड आहे, कारण एकदम सोपा प्रश्न आहे, त्याच्यामुळं इतकं सोपं येणं थोडं कठीण आहे. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न काय, 12,000 रुपये रकमेचे जसाजशी 3% दराने 8 महिन्याचे एकूण किती सरळ व्याज होईल. आता हा बघा प्रश्न एकदम सोपा आहे. तसं पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी कालावधी जो आहे तो वर्षामध्ये असणं गरजेचं आहे, पण या ठिकाणी तुम्हाला महिन्यामध्ये दिलंय. काही सुद्धा अडचण नाही, सूत्र आहे असं टाका. चला 12,000 रुपये, कारण ही आहे मुद्दल, गुणुले दर किती असेल 3, गुणुले 8 महिन्यात ना आहे असेल या महिने, छेद 100. आता आपल्याला या ठिकाणी तुमचा जो कालावधी आहे तो पाहिजे कशामध्ये, नेहमीच वर्षामध्ये. परंतु आता आपल्याला महिन्यामध्ये दिलेला कालावधी वर्षामध्ये करायला चान्स आहे का, निश्चितच चान्स आहे. कसा, तर जेवढे महिने दिलेत त्याला तुम्ही जर 12ने भागलं तर ते वर्षात कन्वर्जन होतं. ठीक आहे, म्हणून 8ला तुम्ही 12ने भागा. मग तुम्ही जर 8ला 12ने भागलं तर तो जो 12 आहे तो मित्र होईल 100चा, म्हणजे तो गुणुले 100 होईल. ओके, सोडवा हे. 2 शून्याला 2 शून्य कट, 12 1 12, 12 10 120, 10 30, 30 गुणुले 8 येईल तुमचं 240 रुपये. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. ध्यानात ठेवा, जर तुमचा कालावधी वर्षामध्ये नाही आला आणि महिन्यामध्ये आला तर त्या 100चा मित्र कुणाला करायचंय, 12ला. म्हणजेच त्याचं कन्वर्जन आपल्याला वर्षात करायचंय म्हणून 12ने आपण त्याला भागलं. ओके, तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला प्रश्न काय आहे बघा, 29,200 रुपये रकमेचे जसाजशी 8% दराने 300 दिवसांची रास किती होईल. आपल्याला या ठिकाणी आता रास विचारलेली. मग रास म्हणजे काय असतं, महत्वाची कन्सेप्ट आहे. पाठ सूत्र अजिबात करायचं नाही, लक्षात ठेवा. रास म्हणजे काय, तुमची मुद्दल अधिक व्याज, व्याजासहित परत देणे, रक्कम व्याजासहित परत देणे, याला आपण गणितीय भाषेमध्ये काय म्हणतो, रास. चला तर आपण पाहिलं की या गणितामध्ये तुम्हाला मुद्दल दिलेली किती, 29,200 गुणुले. आता प्रत्येकच वेळेस काय सूत्र लिहायची अजिबात गरज नाही, म्हणून आपण डायरेक्ट किमती टाकतोय. चला दर किती 8, गुणुले या ठिकाणी आपल्याला 300 दिवस दिलेले आहेत, छेद 100, गुणुले
आता आपल्याला माहित आहे जर वर्षाचं रूपांतर जर महिन्यात करायचं असेल तर आपण काय करतो 12 ने गुणतो, आणि जर महिन्याचं वर्षात करायचं असेल तर 12 ने भागतो. सेम तसंच जर एक वर्ष म्हटल्यानंतर किती दिवस असतात 365 किंवा 66 म्हणतो आपण, बरोबर आहे. मग जर आपल्याला दिवसांचं कन्व्हर्जन जर वर्षात करायचं असेल तर 365 किंवा 66 ने भागणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी लक्षात ठेवा सरळ व्याजामध्ये फिक्स 365 का 366 घ्यायचं हे कन्फ्युजन करायचं नाही, कारण फिक्स घ्यायचं 365च. आपल्याला काय माहिती ते लिप वर्ष आहे का नाही, म्हणून 365 घ्यायचं. चला तर भाग घालवा येणं खूप गरजेचं आहे. चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कट झाले. या ठिकाणी 5 ने बघा अतिसंक्षिप्त रूप या ठिकाणी जाईल 5 7 30 5 0 0 5 7 35 5 3 15 73 गुणिले 4 जर केलं तर 292 येतं, म्हणून 73 1 73 73 चोक. मग या ठिकाणी पूर्ण भाग गेलेला आहे 4 8 आणि 60 यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर 6 चोक 24 म्हणजेच 240 गुणिले जर 8 केलं 24 8 192 1 0 म्हणजे एवढी रक्कम त्या ठिकाणी रास ही आपली आली का नाही. तर हे आलंय काय, तर हे आलंय सरळ व्याज. मग आपल्याला काढायची रास. रास म्हणजे काय असतंय तुमची मुद्दल अधिक व्याज. मग 29,200 अधिक या ठिकाणी 1920 रुपये काय आले तुमची सरळ व्याज या ठिकाणी ते आलेलं आहे, म्हणून 1920 त्यामध्ये मिळवा. 0 2 आहे असा 9 2 11 1 हातच्याले 1 9 2 11 हातच्याले 1 31,120 रुपये त्या ठिकाणी रास असेल, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. चला समजलं असेल तर पुढे जाऊयात. या ठिकाणी महत्वाचं काय होतं तर तुमचा कालावधी वर्षात आला किंवा महिन्यात आला किंवा दिवसात आला तर करायचं काय हे समजलं असेल तर जाऊयात पुढं. बघा आता या ठिकाणी पुढे अजून एकदम सोपा प्रश्न आलेला आहे. आपल्याला सूत्राचा वापर करायचा आहे, त्यात सगळं टाकायचं. बघा 10,15 दराने एका रकमेचे 3.5 वर्षात 31,500 रुपये सरळ व्याज होते, तर ती रक्कम कोणती. ओके, मुद्दल आपल्याला या ठिकाणी काढायची, ती रक्कम विचारली म्हटल्यानंतर मग मुद्दल एक्स मानली, गुणुले दर दिलाय का तुम्हाला 15% दिलेला आहे, गुणुले कालावधी 3.5 वर्ष दिलेला आहे, छेद 100 बरोबर काय तुम्हाला विचारलंय सरळ व्याज या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्हाला मुद्दल विचारलेली म्हणून सरळ व्याज 31,500. या ठिकाणी महत्वाची कन्सेप्ट जी लक्षात ठेवायची ती कोणती, तुम्हाला 4 कन्सेप्ट त्या ठिकाणी दिलेले असतात. एक मुद्दल, दर, कालावधी आणि सरळ व्याज. या 4 कन्सेप्ट पैकी कोणत्याही 3 गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या असतील आणि एक गोष्ट जर काढायची असेल तर तुम्ही सूत्राचा वापर करून सहज काढू शकता. या ठिकाणी तुम्हाला बघा 3 गोष्टी दिलेल्या आहेत, 1 2 आणि 3. ओके, चला सोडवूयात हा प्रश्न. हा 100 या ठिकाणी एक्स ला गुणतोय का भागतोय, तर भागतोय म्हणून तिकडे गुणणार, आणि 15 आणि 3.5 एक्स ला काय करतोय गुणतोय म्हणून तिकडे जाऊन भागणार. तिकडे जाऊन म्हणजे कुठे, ह्या बरोबर चिन्हाच्या पलीकडं. का, कारण एक्स ह्या बिचाऱ्याला एकट्यालाच इथं ठेवायचंय, म्हणजे एक्स बरोबर आपल्याला उत्तर आणायचंय, म्हणून एक्स बरोबर 31,500 गुणुले 100 आणि छेदस्थानी ह्यांचा गुणाकार 15 गुणुले 3.5. आता 3.5 लिहिण्यापेक्षा मी 35 लिहितो आणि वरती 1 शून्य वाढवतो. ओके, तर हे सोडून बघा आता 15 1 15 15 2 30 राहिले 1 म्हणजे 15 15 1 15 म्हणजे हे 21. ओके, 7 ने भाग घालवा 7 5 35 7 3 21 म्हणजे 300. 5 ने जर ह्याला भागलं 5 दुने 10 200. 200 गुणुले जर तुम्ही 300 केलं तर 200 आणि 300 चा गुणाकार 1 2 3 4 शून्य येतील आणि 3 दुने होईल 7 म्हणजे 60,000 रुपये तुमचं उत्तर असेल. चला समजलं असेल तर पुढे जाऊयात. एका रकमेची सरळ व्याजाने 2 वर्षाची रास 2160 रुपये व 5 वर्षाची रास 2700 रुपये होते, तर व्याजाचा दशांश दर किती. आता हा प्रश्न एकदम IMP आहे बघा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. का,
तर हा प्रश्न फक्त टीईटी भरतीसाठीच नसून हा तुमचा प्रश्न टेट साठी येऊ शकतो, म्हणजे आला या वर्षांच्या पूर्वी. त्यानंतर तुमचा 5वी नवोदय आणि सातारा सैनिकच्या परीक्षांसाठी हा प्रश्न पूर्वी आलेला आहे. तसंच तुमच्या 7वी स्कॉलरशिपला तर तुम्ही पाहिलं तर पाठीमागं 8वी स्कॉलरशिप झाली, आता याच वर्षी 7वी स्कॉलरशिप झालेली. 8वी स्कॉलरशिप मध्ये जर तुम्ही पेपर पाहिले तर त्या ठिकाणी 10 वर्षांमध्ये एक 4 ते 5 वेळा हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, म्हणून तर हा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. बघा हे सोडवायचं कसं, यामध्ये कन्सेप्ट कोणती महत्वाची तर बघा, जर तुम्हाला 5 वर्षाची रास आणि 2 वर्षाची रास दिली, पण हे गणित सरळ व्याजाचं आहे. आता सरळ व्याजामध्ये जर रास यामधला जो फरक असतो तो फिक्स असतो सरळ व्याज. बघा ध्यानात ठेवा मी काय म्हणतोय, रासन मधला जो फरक आहे तो असतो तुमचं सरळ व्याज, पण ते एकाच गणितात पाहिजे. मग या ठिकाणी तुमची जी रक्कम आहे ती सरळ व्याजाने 2 वर्षाची रास तुम्हाला दिली, 5 वर्षाची रास दिली. मग त्या रासन मधला जो फरक आहे, मग रास कोणती कोणती ही 2700 आणि 2160 यामधला जो फरक आहे तो असणार तुमचं सरळ व्याज. मग ते कसं आहे तर बघा आता, म्हणजेच बघा 5 वर्षाची जी रास आहे तुमची आली 2700, ओके, आणि 2 वर्षाची जी रास आहे ती आहे 2160. चला यामधला फरक काढला तर तुमचा फरक येईल बघा 540, करून बघा 540 येणार. मग आता ही 540 जे आहे ते आहे सरळ व्याज. काय आहे सरळ व्याज. मग तुम्ही म्हणसाल ही जी सरळ व्याज आहे ती किती दिवसाचं आहे किंवा किती महिन्यांचं आहे किंवा किती वर्षांचं आहे, तर दिलेली जी वर्षे, जे दिलेला कालावधी त्यातला फरक, म्हणजेच 5 वजा 2 जर केलं तर 3, म्हणजे हे जे सरळ व्याज आहे ते आहे 3 वर्षाचे. ओके, मग 3 वर्षाचं जी सरळ व्याज आहे ती तुम्ही 540 कळलं तुम्हाला. आता जे सरळ व्याज असतं ते प्रत्येक वर्षी समान संख्येने वाढतं. ओके, म्हणून 3 वर्षाचं सरळ व्याज 560 आहे. मग तुम्हाला जर म्हटलं एका वर्षाचं सरळ व्याज किती असेल तर तुम्ही 3 ने जर भागलं त्याला तर 180 येईल बघा. म्हणजे जे एका वर्षाचं जी सरळ व्याज आहे ती 180 असणार. 2 वर्षाचं किती असणार 360, 4 वर्षाचं किती असणार 720, 5 वर्षाचं 900, म्हणजे सरळ व्याज समानच वाढणार. मग या ठिकाणी या प्रश्नामध्ये जर तुम्हाला सोडवायचं झालं तर तुम्हाला एका वर्षाचं सरळ व्याज आलं काय 180. मग तुम्हाला त्यांनी 2 वर्षाची किंवा 5 वर्षाची रास दिलेली, मग तुम्ही त्याच्यावरून मुद्दल काढू शकताय का, काढू शकताय ना. मग 2 वर्षाची जर रास तुम्हाला 2160 दिलेली असेल तर 2 वर्षाचं सरळ व्याज किती असेल, जर एका वर्षाचं 180 असेल तर 2 वर्षाचं असेल 360. मग 2160 वजा जर 360 जर तुम्ही केलं 0 0 या 1800 येईल बघा, म्हणजे मुद्दल किती असेल 1800. मग तुम्ही म्हणसाल 2च वर्ष का घेतलंय 5 वर्ष का नाही, घेऊन बघा. बघा 5 वर्ष जर घेतलं तर 2700 आहे तुमची रास, त्यातनं आपल्याला व्याज वजा करावं लागेल. मग व्याज या ठिकाणी किती असेल 5 वर्षाचं, कारण 5 वर्षाची ही रास आहे तर व्याज किती असेल 180 गुणिले जर तुम्ही 5 वर्ष केलं तर 8 5 90 म्हणजे 900. बघा सेमच येणार, फरक पडणार नाही. चला मग आपल्याला दर विचारलेला आहे, दर काढायचा आहे. चला आपण मग या ठिकाणी 2700 ची व्हॅल्यू घेऊन काढूया. चला टाका सूत्रात, मुद्दल किती आली तुमची, या ठिकाणी मुद्दल आहे तुमची 1800 गुणिले दर काढायचा आहे. कालावधी आता 2 वर्षाचा घ्या किंवा 5 वर्षाचा घ्या, आपण घेऊयात 5 वर्षाचा, छेद 100 बरोबर. आता मला सांगा व्याज ही 5 वर्षाचं घ्यावं लागेल, किती आहे 5 वर्षाचं 900. चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कट, 8 5 90, 90 गुणिले जर x केलं तर 90, x बरोबर 900 आणि x बरोबर 90 त्या ठिकाणी भागेल. मग हा शून्य कट, 9 1 9, 9 0 0, म्हणजे या ठिकाणी 10% तुमचं उत्तर येईल. आता टक्के येण्याचं कारण काय, दर हा तुमचा टक्क्यात असतो किंवा शेकड्यात असतो, म्हणून या ठिकाणी 10% पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. जर तुम्हाला कन्सेप्ट समजली असेल तर हे कॅल्क्युलेशन तुम्ही 1 मिनिटाच्या आत काढू शकता फास्ट मध्ये. ओके, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हा बघा प्रश्न, हा पण प्रश्न एकदम खूप महत्वाचा आहे बघा. दाम दुप्पट, दाम तिप्पट, दाम चौपट हे भरपूर जणांना कळत नाही,
पण मी एकदा सांगतो बघा कसं असतं हे. जर तुम्ही दाम दुप्पट कधी जर शब्द आला गणितामध्ये तर तुम्ही मानायचं असतं 100. दाम तिप्पट आला तर 200 माना, दाम चौपट आला तर 300, दाम 10 पट आला तर 900. म्हणजे जेवढ्या पट आलाय त्यातून वजा 1 करा गुणिले 100 तेवढं मानायचं. ओके. मग आता दाम दुप्पट आलंय म्हणून आपण घेतलं 100. जर ह्या 100ला आपण दराने भागलं तर तुमचा मुदत येते म्हणजेच कालावधी. आणि जर त्या 100ला तुम्ही मुदतीने भागलं तर तुमचा निघतो दर. हे खूप महत्वाचं आहे. मग या ठिकाणी दिलेल्या गणितात दाम दुप्पट म्हणून आपण 100 घेतलं. ओके, घेतलं 100. आता त्याला भागायला आपण कोणत्या संख्येने भागणार आहे? त्यांनी दिलेला आहे दर आणि विचारलाय किती वर्ष लागतील म्हणजे कालावधी. म्हणजेच आपल्याला बघा दर दिलेला आहे म्हणजे दराने भागावं लागेल. आता 6.1/4 म्हणजे किती असतं? 6.25 म्हणजे 6.25. मग यानुसार आपला निघणार आहे काय कालावधी, त्यालाच आपण मुदत म्हणतो. मग 2 शून्याची घरं जर उजवीकडे गेली तर वरचा 100 रुसेल, कारण त्याला पण 2 शून्याची घरं द्यावी लागतील. ओके, दिली 2 घर. मग खाली छेदस्थानी 625 झाले. 25 गुणिले 25 625 असतं. म्हणून या ठिकाणी भाग आल्यानंतर 25 येईल. 25 चोक 100, 2 शून्य. 25 एके 25 राहिलं 15, 25 150. म्हणून या ठिकाणी 16% येणार का 16 वर्ष? तर आपल्याला विचारलाय कालावधी दिलता दर, त्यामुळे आपलं उत्तर येईल वर्षामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. चला, समजलं असेल तर जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. एकदम सोपा प्रश्न आहे हा. पण काय म्हटलंय? 10.13% दराने 2200 रुपये मुद्दलाची 3630 रुपये रास होण्यासाठी किती वर्ष लागतील? आपल्याला माहिती आहे 4 कन्सेप्ट पैकी कोणतेही 3 देऊ द्या, आपल्याला निश्चितच उत्तर काढा येईल. म्हणजे मुद्दल या ठिकाणी दिली का? दिली 2200. गुणुले दर दिलाय का? 13% दिलाय. गुणुले तुमचा कालावधी या ठिकाणी दिलाय का? काढायचा आहे किती वर्ष लागतील, म्हणजे त्याला मानलं x छेद 100 बरोबर. आता हे सोडवल्यानंतर निघतं सरळ व्याज. पण सरळ व्याज दिलंय आपल्याला? अजिबात नाही, त्यांनी दिली डायरेक्ट रास. मग रास आपल्याला जर दिली तर आपण सरळ व्याज काढू शकतो का? काढू शकतो का? कसं? तर तुमच्या मुद्दलामधून रासामधून मुद्दल वजा करा. मग 3630 वजा जर 2200 तुम्ही जर करून पाहिलं तर 0 3 4 1 1430 रुपये तुमचं येईल सरळ व्याज. चला मग सोडवा. 2 शून्यला 2 शून्य कट. 22 आणि 13 ह्या x ला गुणतय, तिकडे जाऊन भागल. म्हणजेच x बरोबर 1430 छेदस्थानी काय येईल? 22 गुणिले 13. बघा 13 एके 13, 14तून 13 जर गेले तर 1 राहील. म्हणून 13 एके 13 0, 22 एके 22, 22 5 110. म्हणजे निश्चितच याचं उत्तर येईल 5 वर्ष. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. बघा या ठिकाणी प्रश्न काय? निखिल व अखिलेश यांनी एका बँकेकडून समान कर्ज समान दराने घेतले. निखिलने 2 वर्षानंतर 17,100 रुपये भरले. अखिलेशने 5 वर्षात 20,250 रुपये बँकेत भरले. तर त्यांनी घेतलेली प्रत्येकी जी कर्जाऊ रक्कम आहे ती किती, असा त्यांचा प्रश्न आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. मी बघा मगाशी IMP म्हणून एक प्रश्न लिहिला होता, सेम त्या पद्धतीचा प्रश्न आहे. मग तुम्ही म्हणसाल सर ही 17,100 आणि 20,250 ही काय रास आहे का? तर निश्चितच रास आहे. कारण तेवढी कालावधी कंप्लीट झाल्यानंतर बँकेत जर रक्कम भरलेली असेल तर ती व्याजासहितच परत द्यावी लागेल. नुसती मुद्दल घेतलेली मुद्दलच देऊन चालेल का? नाही, व्याजासहितच परत द्यावं लागेल. म्हणून बघा 5 वर्ष कालावधी आहे. मग त्यामध्ये त्याने 20,250 रुपये रास दिलेली आहे. नंतर 2 वर्ष त्यामध्ये त्याने 17,100 रुपये भरलेले आहेत. ठीक आहे. मग यामधला फरक आला 3 वर्ष आणि यामधला फरक जर काढला तुम्ही तर 3,150 रुपये हे असणार आहे सरळ व्याज. किती वर्षाचं? 3 वर्षाचं. ओके. तर 3 वर्षाचं सरळ व्याज आपल्याला आलेलं आहे
मग याच्यावरून आपण एका वर्षाचं काढू शकतो का? काढा. भागिले जर 3 केलं, 3 एके 3, 3 शून्य शून्य 3 5 15 50, म्हणजे एका वर्षाचं सरळ व्याज येईल 1050 रुपये. ओके. परंतु या ठिकाणी आपल्याला 2 वर्ष आणि 5 वर्ष कालावधींसाठीच रास दिलेली, त्याच्यामुळे आपण 2 वर्षाची रास आपण काढू, म्हणजे त्यांनी दिलेली, मग आपण त्या ठिकाणी 2 वर्षाचं व्याज काढू शकतो. करा गुणिले 2, 2 पंचे 10, 0 1 2 के 2, 2100 रुपये त्या ठिकाणी 2 वर्षाचं व्याज असणार आहे. मग जर 17,100 रुपये ही जर रास असेल तर त्यामधून 2100 रुपये आपल्याला कट करावे लागतील. का? कारण ही आहे रास, हे आहे व्याज, म्हणून त्यातला फरक म्हणजेच मुद्दल निघेल तुमची. बघा मग 17,100 वजा 2100 जर तुम्ही केलं तर 1 2 3, 17 वजा 2 15, म्हणून 15,000 रुपये हे पर्याय असेल तर बिनधास्तपणे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येईल. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. बघा, 1 रुपयाचे 1 महिन्यात 4 पैसे व्याज मिळते, तर व्याज दर किती? आता तुम्ही म्हणसाल 4 पैसे व्याज दिलेलं आहे की तिथं, पण आपल्याला जो व्याज दर असतो तो हा प्रत्येक 100 रुपयावर आणि एका वर्षासाठी असतो. म्हणून आता त्यांनी आपल्याला 1 रुपया दिलेला आहे. ओके. महिने जे आहेत तो पण एकच दिलेला आहे आणि व्याज जे आहे 4 पैसे दिलेले आहे. बघा पैसे. आता थोडं डोकं चालवा, आपल्याला काढायचंय काय? आता व्याज दर हा जो असतो तो प्रत्येक 100 रुपयावरती असतो आणि संपूर्ण वर्षासाठी असतो. म्हणजे या ठिकाणी 100 रुपयासाठी 12 महिन्यामध्ये किती व्याज मिळेल तो झाला तुमचा व्याज दर. मग आता समजा जर 1 रुपयाला 1 महिन्यात 4 पैसे मिळत असतील, तर समजा 100 रुपये असतील तर एका महिन्यात किती पैसे मिळतील? सोपं आहे, 400 पैसे. ओके. मग 400 पैसे म्हणजेच किती रुपये? आपल्याला माहिती आहे 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग 400 पैसे म्हणजे रुपयात कन्व्हर्जन केलं तर 4 रुपये येतील. म्हणजेच याचा अर्थ काय? 100 रुपयाला एका महिन्यासाठी 4 रुपये व्याज पडेल. बघा, परंतु व्याज दर विचारलंय म्हणून या ठिकाणी आपल्याला महिन्याचं रूपांतर करावं लागेल वर्षामध्ये. मग एका महिन्याचं आपण 12 महिन्याचं काढू, याला गुणिले 12 करावं लागेल. म्हणजे ह्याचा जर व्हॅल्यू ह्याची वाढली तर ह्याची बी वाढेल, गुणिले 12. म्हणजे 100 रुपयासाठी 12 महिने म्हणजेच 1 वर्षासाठी 12 चोक 48 रुपये तुम्हाला किंमत पडेल. म्हणजे 100 रुपयाला एका वर्षासाठी 48 रुपये तुम्हाला द्यावे लागतायत. याचाच अर्थ 48% झाला तुमचा व्याजदर. आणि पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. चला बघा, दामचा प्रश्न आलेला आहे. एका रकमेची 9 वर्षात दाम चौपट होते. 9 वर्ष आणि त्या ठिकाणी होते दाम चौपट. आता एकदमच सोप्या भाषेत तुम्हाला दाम दुप्पट तिप्पट इन डिटेल मध्ये सांगतो काय असते. समजा माझा एक मित्र आहे, त्याला काही पैशांची गरज आहे, समजा मी त्याला दिले 100 रुपये. ओके. मग 100 रुपये दिल्यानंतर त्याने मला काही दिवसांनी 200 रुपये वापस केले. म्हणजे मी देताना रक्कम 100 रुपये दिली ती आणि ती माझ्याकडे येताना किती रुपये झाली? 200 रुपये. म्हणजेच याचा अर्थ मी जेवढी रक्कम दिली त्याच्या दुप्पट होऊन माझ्याकडे आली, म्हणजे त्याला म्हणायचं दाम दुप्पट. आता दाम तिप्पट म्हणजे काय? दाम तिप्पट म्हणजे मी समजा 100 रुपये दिले, मग मित्र मला किती देणार? दाम तिप्पट होऊन माझ्याकडे येणार, म्हणजेच मित्र मला देणार 300 रुपये. आता बघा, विचार करा, बारका विचार करा. समजा मी 100 रुपये दिले, दाम तिप्पट होणे म्हणजे काय समजून घ्या. दाम तिप्पट होणे म्हणजे मला रक्कम किती मिळणार? फिरसे 300. म्हणजे 100 दिले ते माझ्याकडे येणार 300 रुपये. पण त्या 300 रुपयातले 100 रुपये माझेच ऑलरेडी असणार आहे. ओके. म्हणजेच 100 रुपये जी मुद्दल आहे ती मुद्दल 100 रुपये आहे अशीच मिळाली.
आणि वरती किती रक्कम मला मिळाली? 200 रुपये व्याज मिळालं. म्हणजेच मी 100 दिलते, मला त्याने रक्कम दिली 300, त्यातले 100 आहे असे माझे होते, म्हणजेच ती मुद्दल, आणि व्याज किती दिलं? 200 रुपये. आता दाम चौपट याचा अर्थ काय? समजा मी 100 दिले, माझ्याकडे रक्कम किती येणार? 400 रुपये. 400तले 100 माझेच असणार आणि 300 असणार आहे ते व्याज असणार आहे. ओके. तर आता या ठिकाणी काय म्हणलंय? दाम चौपट होते, तर 5,000 रुपये मुद्दलासाठी 9 वर्षात किती व्याज मिळेल? एकदम साधा सिंपल. मी जर सांगितलेलं समजलं असेल तर हे समजलंच म्हणून समजा. बघा, दाम चौपट याचा अर्थ काय बघा. मी 5,000 एक जणाला दिलेत, त्यांनी मला माघारी किती द्यायची रक्कम? 5,000 दिलेत म्हणजे निश्चितच 20,000 तो मला माघारी देणार, चौपट. ओके. आता जर त्या 20,000चा तुम्ही विचार केला तर 20,000 ही चौपट होऊन आलेली रक्कम आहे, परंतु त्यातली 5,000 रक्कम माझी आहे अशी आली, आणि मला मग व्याज किती मिळालेलं असेल? 15,000 व्याज मिळालेलं असेल, आणि 5,000 माझी रक्कम होती त्यामध्ये. म्हणजेच या ठिकाणी तोंडीच आपण उत्तर काढलं तर 9 वर्षात किती व्याज मिळणार आहे? 15,000. भरपूर जणांना वाटतंय चौपट झालं म्हणजे डायरेक्ट 20,000 येणार. नाही, हा 20,000 येणार, पण 5,000 मुद्दल स्वतःचीच असणार आहे, त्यामुळं आपण 5,000 वजा केलं, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 15,000 हे आपलं उत्तर असणार. चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आवडला म्हणजेच मनापासून आवडला असेल, निश्चितच आमच्या गुरुकुल AOK क्लासेस या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.